जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे। तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्या जे सर्वात तिथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले, तर यातून तुम्ही कोणता एक इमेज इथे घ्यायचा आहे। तर घेतल्यानंतर त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करून या इमेजची लेअर असेल ती 20 सेकंदापर्यंत जाणार। परत त्याच्या सोबत लिहून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे मित्रांनो, तो व्हाईट कलरचा, तो इथं आपल्याला ॲड करायचा। ॲड केल्यानंतर आपल्या इथं याचा जो काय ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा करायचा। एक्स्ट्रा केल्यानंतर आता आपल्याला काय असायचे जे बिट्स असतील ते जनरेट करायचे। तर आपल्या त्या ॲडवरती क्लिक करून बिट्सवरती येऊन ऑटो जनरेट बिट्स तिथं अशा प्रकारे आपल्याला करायचे, म्हणजे आपले जे बिट असतील ते इथं आता ऑटोमॅटिकली जे ते जनरेट होऊन इथं जातील मित्रांनो। तर वेट करूयात मित्रांनो थोडंसं आपण जे ते बिट्स इथं जनरेट होईपर्यंत। तर मित्रांनो, बिट्स वगैरे इथं जनरेट झाल्यानंतर इथं आपल्याला राईटवरती इथं क्लिक करायचे आणि जो आपण इथं व्हाईटवाला इथं व्हिडिओ ॲड केला त्याला इथं डिलीट करून टाका। त्यानंतर मित्रांनो, आता बघा मित्रांनो, काय करायचं, आपल्या 3 बिट सोडून 4थ्या बिटवरती आपल्याला येऊन इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। परत नंतर आता आपल्याला 3ऱ्या बिटवरती इथं यायचं आहे आणि परत इथं स्प्लिट करायचं आहे। आता स्प्लिट इथं केल्यानंतर आता आपलं काय व्हायचं, इथून पुढं तुम्हाला जेवढं काही इथं बिट दिसतील तर त्या बिटनुसार आपल्या इथं इमेजेस जे असतील तिथं आपल्याला काय करायचे, स्प्लिट करायचे। तर आता त्या येलो डॉटवरती यायचं, म्हणजे येलो डॉट म्हणजे आपला बिट असेल, तर त्यावरती आपल्याला इमेज असेल तो अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचा आहे। तर मित्रांनो, इथं आता जेवढं काय आपले इमेज आपले हे असतील मित्रांनो बिट, तर त्या बिटनुसार इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय व्हायचं मित्रांनो, त्या इमेजेसमध्ये आपल्या इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करायचे। तर ते रिप्लेस इथं करण्यासाठी बघा मित्रांनो, आपल्याला काय व्हायचं, आता आपल्याला सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचे। सेकंड इमेजवरती आल्यानंतर आता आपल्या इथं जे ते मित्रांनो काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या इथं ह्याच्यावरती जायचं आहे मित्रांनो, रिप्लेसचा ऑप्शन जो असेल तो आपल्या इथं शोधायचा। तर रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्या फोटोजमध्ये जायचं। परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इमेज घ्या आणि अशा प्रकारे इथं रिप्लेस जो होता आपल्या इथं इमेज होऊन जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसमध्ये तुम्ही इमेजेस अशा प्रकारे इथं रिप्लेस वगैरे इथं करून घ्या मित्रांनो। त्यानंतर आपल्याला इथं अॅनिमेशन जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत। ओके, तर मित्र आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं आहे। तर ॲनिमेशन देण्यासाठी त्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इनमध्ये येऊन आपल्याला डुडल ब्रश अशा प्रकारचा जो ॲनिमेशन जो इथे भेटेल तो अप्लाय करण्याची टाइमलाईन जी असेल त्याच्याकडे इथे पूर्ण करून घ्या। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला इथे येऊन जायचं आहे। परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्याला इथं इनमध्ये येऊन शूट बाय हँड अशा प्रकारचा जो इथं आहे ॲनिमेशन तो इथे देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन आपल्याला क्रॉस शेक हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत कॉम्बोमध्ये येऊन डिशॉट लेफ्ट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत कॉम्बोमध्ये जाऊन डिशॉट राईट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं किरा मॅजिक हा जो तो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं शायनी पार्टिकल्स हा जो तो एक ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन 3D कार्ड 1 हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन तर स्लिप अँड स्लाइड 2 हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन तर स्लिप अँड स्लाइड 1 द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं पॅडिंग द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये राईट झूम द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत आपला बेंड झूम हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत इनमध्ये येऊन आपल्याला एक मॅजिक स्पार्क 2 हा जो इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा शेवटचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन जे इथं देऊन टाकले। आता त्यानंतर आपल्या इथं काय जे ते इफेक्ट जे असेल ते द्यायचे।
ओके. तर मित्र आता इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवात लिहून इफेक्टमध्ये जायचे, परत आपल्याला सेकंड मेजर तिथे येऊन जायचे, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन लाईट्स ऑप्शनमध्ये येऊन कॉलेज अँड स्पार्कल हा जो इफेक्ट येतो तो आपल्या कोणत्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट इथे करून घ्या. परत नंतरच्या मेजर येऊन जायचं, परत आपला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लाईट्स ऑप्शनमध्ये हॅलो टू हा इफेक्ट होतो अप्लाय करून ह्याची जी टाइमलाईन आपली लेअर असेल ती 7 सेकंदापर्यंत करा. परत 2 इमेजेस सोडायचे आहेत. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन आपल्याला परत ते बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला ग्लोईंग डबल्स अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून 2 इमेजपुरती ॲडजस्टमेंट त्याची इथं करून घ्या. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या, म्हणजे 2 इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ग्लोईंग लाईन्स यामध्ये येऊन हेल्प आहे हा जो इफेक्ट आहे तो इथं देऊन टाका. ॲडजस्टमेंट वगैरे 2 इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जे इफेक्ट आहे ते लावले आहेत मित्रांनो. आता त्यानंतर आपल्या परत नंतर सुटल्याहून 2 इमेजच्या मधात एक आपल्याला व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे स्क्वेअर, त्यावरती क्लिक करायचं आहे. तिथं आपल्याला एक ट्रान्झिशन इफेक्ट जो असेल तो अप्लाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लाईट्स ऑप्शनमध्ये येऊन यायचं आहे. त्यानंतर ग्लेअर सेकंड हा जो इथं अशा प्रकारचा एक ट्रान्झिशन इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आपले टॉल करा, म्हणजे जेवढे काही बॉक्स असतील त्या सर्व बॉक्समध्ये हा जो ट्रान्झिशन इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो काय आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ आहे तो इथं एक्सपोर्ट होण्यासाठी सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे त्याच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.